नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या होममेड रेसिपी या चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत गावाकडच्या पद्धतीने गावरान अशी वांग्याची रस्सा भाजी। ही भाजी बनवण्यासाठी आपण साहित्य पाहूया। त्यासाठी इथे 6 ते 7 वांगे घेतलेत, त्यानंतर कढीपत्ता घेतलाय। हे वांगे जे हे गावरान असे वांगे आहेत, तुम्ही बघू शकता याला काटे भरपूर आहेत। त्यानंतर मसाला बनवण्यासाठी इथे कांदा चिरून घेतलाय, 6 ते 7 लाल मिरच्या घेतल्यात, त्यानंतर धने घेतलेत आपण पूर्ण, त्यानंतर खसखस घेतली आपण, त्यानंतर इथे लसूण आणि अद्रक घेतलाय आपण, आणि त्यानंतर टोमॅटोही घेतलाय एक आपण। त्याच्या साईडलाच आपण आता इथे खोबरं बारीक करून घेतलंय। चला तर आपण आता वांगे जे आहेत ते सर्वात अगोदर स्वच्छ करून घेणार आहोत, म्हणजे त्याचे जे काटे आहेत ते काढून घेणार आहोत। त्याचं जे देठ आहे ते थोडं कापून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण देठ कापून घेतलंय। याला तुम्ही बघू शकता खूप असे काटे आहेत, तर ते काटे पूर्ण काढून घ्यायचे। त्यानंतर वांग्याला असे मध्यभागी दोन्ही साईडने असे काप करून घ्यायचे। भरलं वांग करतो आपण त्याप्रमाणे याला मध्यभागी असे 2 काप करून घ्यायचे। त्यानंतर हे वांगे पाण्यात टाकायचे, म्हणजे ते काळे पडणार नाही। आता आपल्या अशा प्रकारे सर्व वांगे जे आहेत ते कापून झालेत, तुम्ही बघू शकता। त्यानंतर आपण हा जो मसाला काढला आहे, हा मसाला आपण आता भाजून घेणार आहोत। त्यासाठी कढई गरम करून त्यामध्ये सर्वात अगोदर खोबरं आपण भाजून घेणार आहोत। खोबरं आता आपलं भाजून झालं आहे। त्यानंतर आपण यामध्ये मिरच्या भाजून घेणार आहोत, थोडं तेल टाकून। तुम्ही बघू शकता मिरच्याही आपल्या भाजून झाल्यात। त्यानंतर आपण धने, पूर्ण जे धने घेतलेत आपण, हे धने भाजून घेणार आहोत। यानंतर आपण आता कांदा आणि टोमॅटो चांगला तेलामध्ये परतून घेणार आहोत। त्यानंतर आपण जी खसखस घेतली तीही थोडी भाजून घेणार आहोत। आता हा सर्व मसाला थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपला जो मसाला आहे तो बारीक झालेला आहे, याची चांगली पेस्ट झालेली आहे। त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून त्यामध्ये आपण 1.5 चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे। त्यानंतर आपण यामध्ये जे वाटण तयार करून घेतलं होतं सर्व मसाल्याचं, ते टाकून घेणार आहोत। याला चांगलं परतून घ्यायचं। तुम्ही बघू शकता याला चांगलं साईडने ऑइल रिलीज झालं आहे। आपण जे आता हे वांगे जे पाण्यामध्ये भिजत ठेवले होते, ते वांगे आता या परतलेल्या मसाल्यामध्ये टाकून घेणार आहोत। आता या वांग्यांना मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये आपण आता कढीपत्ता टाकून घेणार आहोत। आपले वांगे मसाल्यामध्ये आता चांगले परतून झालेले आहेत। त्यामध्ये आपण आता 1 ग्लास पाणी टाकून घेणार आहोत। तुम्ही गरम पाणी टाकलं तरी चालेल। आता ह्या वांग्यांना आपण 15 ते 20 मिनिटं झाकण ठेवून चांगलं शिजून घ्यायचं। 1 चमचा मीठ टाकायचं आपण चवीनुसार। वीस मिनिटं झालेत आपले वांगे, तुम्ही बघू शकता आता चांगले शिजलेत। तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। चला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार।